हाय हॅलो नमस्कार पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी। चवळीमध्ये विटॅमिन ई, ए, सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, पचनक्रियाही सुधारते आणि कॅल्शियम भरपूर असल्याने हाडेही मजबूत राहतात। इथे मी एक गड्डी चवळीची भाजी घेतलेली आहे। ती आपल्याला अशा प्रकारे निवडून घ्यायची आहे। फक्त पाला न घेता कुठलीही पालेभाजी निवडताना त्या पालेभाजीचं देठ नेहमी घ्यावं, कारण पालेभाजीच्या देठामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम असतं, त्यामुळे स्नायू बळकट होतात। त्याचप्रमाणे क्लोरोफिल आणि फ्लॅवोनॉइड्स असते, ज्यामुळे पेशींचे संरक्षण होते। आता इथे आपण गरम पाणी घेतलं आहे, त्यात आपण ही सगळी भाजी, चवळीची भाजी टाकून घेणार आहोत, ब्लांच करून घेणार आहोत। चवळीच्या भाजीला अनेक ठिकाणी तांदुळका असेही म्हणतात। 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही भाजी गरम पाण्यात ठेवायची आहे। आता इथे आपण 12-15 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, ते आपण छान वाटून घेऊया। आता 5 ते 10 मिनिटांनंतर आपण ही सगळी चवळीची भाजी चाळणीमध्ये काढून घेऊया। क्लोरोफिल म्हणजे प्रकाश संश्लेषणात पानांना हिरवा रंग देणारा घटक। हा शरीरात रक्त वाढवण्यास आणि त्वचा उजळवण्यास, त्याचप्रमाणे टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतो। इथे आपण साधारण 2 चमचे इतकं तेल घेतलं आहे। आता तेल छान गरम झालं की आपण त्यात 1 चमचा इतकं जिरे घालणार आहोत आणि अर्धा चमचा इतकं हिंग। आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले 2 कांदे टाकून परतवून घेऊया। आणि फ्लॅवोनॉइड्स हे चव आणि सुगंध देते, त्यामुळे ते शरीरात टॉक्सिन म्हणून काम करते, पेशींना नुकसान होऊ देत नाही आणि इम्युनिटीसुद्धा वाढवते। त्यामुळे भाजी निवडताना भाजीचं देठ नेहमी घेत जा। इथे आपण दळून घेतलेली हिरवी मिरची, लसूण यात घातला आहे आणि छानपैकी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मिरची परतवून घ्यायची आहे। आपली मिरची परतली गेलेली आहे। आता चवीनुसार मीठ। आपण ब्लांच करून घेतलेली सर्व भाजी आता आपण यात घालून घेणार आहोत आणि छान 5 ते 7 मिनिटं परतवून घेणार आहोत। 7 मिनिटात ही भाजी छान परतते। लो टू मीडियम हीटवर आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे। ही भाजी गरम गरम चपातीबरोबर किंवा मस्त भाकरीबरोबर फार छान लागते। इथे मी भाकरीबरोबर ही भाजी सर्व करत आहे। ही भाकर नाचणी, ज्वारी आणि बाजरी या तिन्ही पिठांची मिळून बनवलेली आहे, अतिशय पौष्टिक अशी। आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील। जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल। स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न। पुन्हा भेटूया अशा चवदार, चमचमीत, पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा।